सोलापुरात सिद्धेश्वर महाराज यात्रेला आजपासून सुरुवात झाली। आजपासून धार्मिक विधीला सुरुवात होणार आहे। 7 नंदी ध्वज 68 लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी रवाना होतील। लाखो भाविक या यात्रेसाठी दाखल होतात। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडले जात आहेत। वसीम, काय सविस्तर माहिती? आज खरं तर सोलापुरात सिद्धेश्वर महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे। काय वैशिष्ट्य आहे या यात्रेचं आणि लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेसाठी खरं तर या ठिकाणी दाखल होत असतात? वसीम, निश्चितच पाहायला गेलं तर सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जे आहे ते आजपासून सुरुवात होते। आपण सध्या सोलापुरातील यात्रेचे मानकरी जे आहेत हे आपल्या वाड्याचे या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मानाचे नंदीध्वज जे आहे त्यांचं दर्शन करण्यासाठी जे आहे ते भाविकांनी या ठिकाणी जे आहे ते गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एक भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला जे आहे ते मिळत आहे। मानाचे 7 जे नंदीध्वज आहेत ते सोलापूर शहरातील विविध ठिकाणी जे आहे ते 68 लिंग आहेत, त्या 68 लिंगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जे आहे ते थोड्या वेळात निघणार आहे आणि त्या दरम्यान जे आहे ते या ठिकाणी जे पूजा आहे ही पूजा पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर खासदार परिणिती शिंदे त्याचबरोबर आदी नेत्यांच्या उपस्थितीत आहे या ठिकाणची पूजा थोड्या वेळात जे आहे ते संपन्न होणार आहे। एक भक्तिमय वातावरण जे आहे ते सोलापूर शहरात 1, 2 ते 3 दिवस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठी यात्रा वसीम, जर आपण पाहिलं तर लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।